हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. सर्वांना शुभ सकाळ. तर आपले सकाळच्या कामाची आवरावरी झालेली आहे आणि आज अक्षय तृतीया होती. अक्षय तृतीयाचा व्हिडिओ तुम्हाला 2 दिवस लेट येत आहे. अक्षय तृतीयाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ही अक्षय तृतीया तुम्हाला सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो. अक्षय राहो तुमचं सुख, अक्षय राहो तुमचं ऐश्वर्य, अक्षय राहो तुमचं प्रेम. तर चला, सर्वांना अक्षय तृतीयाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. साहेबांनी देवपूजा केलेली आहे आणि इथे आपली बऱ्यापैकी आमटीचं वाटण काढून झालेलं आहे. पुरण शिजलेलं आहे, भात शिजायला घातलेला आहे. तर इथे मी काय केलेलं आहे, आमच्या कुकर म्हणजे बिघडलेला आहे. तर इथे शेजारच्या ताईचं कुकर आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काळं दिसत आहे. हे काय केलेलं आहे, मी वाटण भाजलेलं आहे आणि वाटण भाजताना कांदा आणि धने जे आहेत ना ते कशाला लागलेले आहे, आपल्या उलटण्याला आणि चमच्याला लागलेले आहेत. तेच मी चमचा ह्याच्यामध्ये घातला, त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला ते काळं दिसत आहे. तर असं इथे भात माझा लावून झालेला आहे आणि इथे बघा एकीकडे आमटीचं जे आपण येळवणी, कटाची आमटी करण्यासाठी जे लागतं ना ते येळवणी इथं मी काढलेलं आहे. पुरण आपलं वाटून घेतलेलं आहे, लगेच चाळणीमध्ये काढलेलं आहे. कधी कधी मी मिक्सरला बारीक करते आणि कधी चाळणीत करते. मला चाळणीतलं पुरण जास्त आवडत नाही, काय माहिती, थोडंसं म्हणजे एकदम असं रवाळ लागतं बघा, जसं की आपण रव्यासारखं भगर लागल्यासारखं लागतं. आणि ज्यावेळेस मिक्सरला काढतो ना आपण, त्यावेळेस ना खूप म्हणजे खूप मस्त सॉफ्ट आणि बारीक एकदम पेड्यासारखं होतं. तर असं काढलेलं आहे आपल्या चाळणीमधून आणि इथे परतायला घेतलेलं आहे. परतायला याच्यामध्ये साखर टाकलेलं आहे. एक वेलची फोडून याच्यामध्ये टाकलेली आहे मी. बडीशोप मात्र संपलेली होती आणि थोडीशी नकळत हळद घातलेली आहे. का तर इथे काय झालेलं आहे, जो घरची डाळ आहे ना त्यामुळे पुरणाचा रंग थोडासा फिक्का होतो आणि पांढरट दिसतो. त्यासाठी मी याच्यामध्ये घातलेली आहे थोडीशी हळद आणि नकळत मीठ घातलेलं आहे. कारण नुसतं गोड खाल्लं ना तर ते एकदम आळणी लागतं, त्यासाठी थोडंसं नकळत मीठ टाकलं तर त्याची चव थोडीशी मिठाने छान लागते आणि वाढते. तर असं इथे पुरण परतत आलेलं आहे आणि पाडव्याच्या ज्या घाट्या होत्या ना त्या माझ्या शिल्लक होत्या आणि जे साखर फुटाणे होते प्रसादाचे ते सुद्धा होते, ते मी टाकलेले आहेत साखरेच्या डब्यामध्ये. म्हटलं कसं चहाला गुळ आणि जे पण पोळ्यासोबत मी आता गुळवणी वगैरे करणार आहे त्याला सुद्धा मी टाकणार आहे. म्हणलं प्रसादाचं उडून सुद्धा जाईल आणि रोज चहाला तर टाकणं जास्त शक्य नाही होणार, मग प्रसादाचं गुळवणी आपल्याला अक्षय तृतीयाच्या निमित्ताने खायला सुद्धा होईल. त्या निमित्तानं मी त्याच्यामध्ये ते टाकलेलं आहे. असं त्याचा शेवट पण झाला. थोडीशी विलायची याच्यामध्ये टाकली आणि आता एकीकडे आमटीला फोडणी देऊन घेत आहे. त्याच्यासाठी मी तेल गरम केलेलं आहे आणि कुकरमध्ये याला फोडणी घालायला सुरुवात केलेली आहे. तर तेल गरम झालं की ह्यामध्ये मी टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर, लसूण, खोबरं आणि अद्रक आणि हे सर्व मसाले जे आहेत ते काढून घेतलेले आहेत. धने पावडर, काळं तिखट, कांदा लसूण मसाला आणि थोडंसं लाल तिखट. हे सर्व मसाले जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित तळून द्यायचे आहेत आणि थोडेसे फ्राय झाले की त्यामध्ये आपल्याला जे आपण ओलं वाटण तयार केलेलं आहे, ताजं काळं वाटण, ते घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून द्यायचं आहे. ही कटाची आमटी मी तुम्हाला 2-3 वेळेस शेअर केलेली आहे, म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्या पुरणपोळ्याच्या स्वयंपाकामध्ये मी तुम्हाला शेअर केलेली आहे. आणि आमटीला ज्यावेळेस आपण जे येळवणी घालतो ना त्याच वेळेस आमटी आपली छान होते, कटाची आमटी चांगली लागते. एरवी आमटी जर केली तर येसूर पद्धतीची होते आणि ती येसुरासारखीच लागते बघा. आणि जे सर्व मसाले आणि आपण घातलेलं ताजं काळं वाटण, ओलं वाटण जे आहे ना ते सर्व व्यवस्थित तेल सुटेपर्यंत ह्याला आपण परतून द्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे येळवणी. तर हे येळवणी घातलेलं आहे, पाहिजे त्या प्रमाणामध्ये मी इथं पाणी घातलेलं आहे. पुरण परतलेलं आहे, इथं भज्याचं पीठ कालवलेलं आहे आणि इथे बघा भांड्याचा राडा किती पडलेला आहे. सर्वप्रथम हे भांडे जे आहेत ते मी घासून घेतलेले आहेत. म्हटलं किचनवरचा गर्दा पहिला आवरून घ्यायचा, तोपर्यंत आपल्याला नंतर स्वयंपाक करायला सुधरत नाही. म्हणून मी काय केलं, पोळ्या करायच्या अगोदर सर्व जे आहे ना गॅस पुसून घेतला, भांडे करून घेतले आणि थोड्याशा पापड्या आणि भजे जे करायचे होते ते मी नंतर केलेले आहे गॅस स्वच्छ करून.
आणि इथं पापड वगैरे तळून झाले की लगेच भजे करून घेतलेले आहेत। भज्यामध्ये काय टाकलेलं आहे, बेसन पीठ, थोडासा ओवा, थोडासा खाता सोडा, चवीपुरतं मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा घातलेला आहे। त्यावेळेस भजे खूप छान झाले, सर्वांना आवडले। स्वयंपाक सगळं आवरत आलेला आहे। आता राहिलेली आहे पूजा। 11:30 वाजलेले आहेत। 12च्या अगोदर पूजा करून घ्यायची आहे। पण काय झालेलं आहे, माझे थोडेसे पाय सुजले होते म्हणून मी थोडंसं हॉस्पिटलला जाऊन आले, तर त्यामुळे 11:15 वाजलेले आहेत। आता 15 मिनिटात तर पूजा माझी होणार नाही आहे। असं थोडासा वेळ जाऊ दे कसा बी, पण आता पूजा तर करणं महत्त्वाचीच आहे। आणि त्यानंतर आपण जे जेवू घालतो ते आपले पितूर आणि वडीलधाऱ्या माणसांना जेवू घालतो, तर त्यासाठी सर्व उरकून घेणं गरजेचं आहे। तर चला प्रतीक्षानं तयारी केलेली आहे। जे उमरा लेपन वगैरे जे आहे ते प्रतीक्षानं करून घेतलेलं आहे। आणि इथे मी कलश तयार केलेला आहे। कलश तयार केलेला आहे। त्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत। तांदळामध्ये मी थोडंसं हळद कुंकू टाकलेलं आहे, 1 रुपयाचं नाणं टाकलेलं आहे, 1 कवडी टाकलेली आहे, 2 सोन्याचे मणी डब्बीमध्ये ठेवलेले आहेत आणि 1 नोट ठेवलेली आहे। असो कलश पूजा मी पहिल्या वेळेस केलेली आहे। आणि बाकीची लक्ष्मीची आणि जी विष्णू देवतेची पूजा आणि कलश पूजा सुद्धा नाही गेल्या वेळेस पण केलेली आहे, पण माझ्या एवढी काही लक्षात नाही आहे। तर असो हे अशा प्रकारे मी कलशाची पूजा केलेली आहे। आज सोने खरेदीसाठी खूप इच्छा होती, पण जायला वेळ नाही भेटला, कारण एक गुंजभर का होईना अक्षय तृतीयाच्या दिवशी आणि गुरुपुष्य अमृताच्या दिवशी सोनं खरेदी करायचं मी ठरवलेलं आहे, पण आज मात्र मला ते शक्य नाही झालं। तर गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा मला गजलक्ष्मी आणायची होती आणि सोनं वगैरे घ्यायचं होतं त्या दिवशी सुद्धा, म्हणजे एक मणी का होईना पण 200-300 रुपयामध्ये 1 मणी सहज बसतो, 30 वाला 20 वाला असं काही का होईना फुलाची पाकळी मला खरेदी करायची होती। तर मी 2 केलेलं आहे, गुरुपुष्यामृताला केलेलं आहे आणि 1 असंच काहीतरी होतं त्यावेळेस केलेलं आहे। आजच्या वेळेस मात्र राहिलेलं आहे। आणि इथं आपली पूजा बऱ्यापैकी आवरत आलेली आहे। कलश मांडून घेतला, त्याचबरोबर आपला जो मंगल कलश आहे तो मात्र मी देव्हाऱ्यातलाच उचलून ठेवलेला आहे, कारण तो कलश आणि हा कलश 2-2 कलश म्हटल्यास 3 कलश झाले असते। त्यामुळे मी जो आपला देव्हाऱ्यातला आहे तो मंगल कलश मी इथं मांडून घेतलेला आहे। आणि आजच्या दिवशी कुंकुमार्चन आपल्या भगवान विष्णूंची, तसेच आपल्या बाळकृष्णाची आणि लक्ष्मी देवीची सेवा ही आजच्या दिवशी थोडी का होईना करायला पाहिजे। जशी घडण तशी तुम्हाला जेवढी घडण तेवढी करायला पाहिजे। मी तर हे ठरवून काहीच केलेलं नाही आहे, जसं मला समोर येईल, जसा वेळ भेटणार तसं केलेलं आहे। असो घाई गडबडीमध्ये का होईना पण ही पूजा मी करून घेतलेली आहे। कुंकुमार्चन करून घेतलेलं आहे। कुंकुमार्चन करता वेळेस 16 वेळेस श्री सुक्तम म्हणायचं असतं, पण मला तेवढ्या वेळेस नाही झालेलं, मी एकच वेळेस म्हणत असते। आणि प्लस आपल्याला काय करायचं असतं, जे कुंकुमार्चन आपण करतो ते सुद्धा मोजायचं असतं। आणि मी दरवेळेस शुक्रवारी कुंकुमार्चन थोडंसं करत असते, कारण तेवढी जी प्रार्थना आहे, जे श्री सुक्तम आहे, लक्ष्मी अष्टकम आहे ना, ते म्हणेपर्यंत जेवढा वेळेस होईल तेवढ्या वेळेस, कारण ते मी मोजत नसते। असं इथं कुंकुमार्चन पूजा वगैरे सुद्धा आपली झालेली आहे। चला इथं पूजा वगैरे झालेली आहे, नैवेद्य वगैरे मी दाखवून घेतलेला आहे। तसेच आरती वगैरे करून घेतलेली आहे। आणि इथं अक्षय तृतीयाचा आजचा दिवस जो आहे तो असा घाई गडबडीचा आपला झालेला आहे। आणि त्याचबरोबर सर्वांची जेवण वगैरे सुद्धा इथं झालेली आहेत।